आपल्या टोणग्याला विचारलं सायन्सला जातो का, स्कोप नाही. इंजिनिअरिंग टोणग्या करतो का, तो काहीच नाही. आपल्या डोक्यात एकच आहे. आपल्या टोणग्याला विचारलं सायन्सला जातो का, स्कोप नाही. इंजिनिअरिंग मग टोणग्या करतो का, तो काहीच नाही. आपल्या डोक्यात एकच आहे. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेब प्रीसेट आहे दिलेली ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे आपला जो PNG एक इमेज मी तुम्हाला दिलेला आहे सायन्स, जो सायन्स बॉय आहे किंवा आपण सायन्सला असणारा मुलगा, तर अशा प्रकारे ही PNG किंवा तुम्ही इमेज म्हणू शकता ही तुम्हाला दिलेली आहे. ती सिम्पली ॲड करून त्याची सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती आपल्याला 40% करून घ्यायची आहे. तर अशा टक्के बघू शकता 40% करायचे आहे. आणि काय करायचं नेक्स्ट स्टेप, या इमेज लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन फेड इन फेड आउट हा इफेक्ट फक्त अप्लाय करायचे. हे दोन इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली अशाच प्रकारे काय करायचं आहे, सेकंड नंबरला यायचं आहे. सेकंड नंबरला आल्यानंतर काय करायचं आहे की परत एकदा काय करायचे, इंजिनियर अशा प्रकारे सेकंड नंबरचा जो इमेज दिला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे आणि तोही अशा प्रकारे खाली घेऊन अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे. याची सेटिंग करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटी ते आपल्याला 40% करून घ्यायचे आहे आणि 40% केल्यानंतर सिम्पली बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन फेड इन फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली अशानंतर झाल्यानंतर जो मेडिकल लास्ट इमेज राहतोय तो सिम्पली ॲड करून बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आणि याचीही आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर याची जी ब्लेंडिंग ऑफिस आहे ती सिम्पली 40% करून घ्यायची आहे. आणि 40% करून घेतल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन फेड इन फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर 6.10 या सेकंदाचा बीटमार्कवर येऊन परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एडिटर स्पेशल अशा प्रकारे इमेज दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. ऑपेसिटी आहे ती आपल्याला 40% करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर यालाही इफेक्ट आहे तो फेड इन फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आणि याची लेंथ आहे ती 9.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून बघू शकता या दोन्ही लेअरच्या खाली घेऊन यायचे आहे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशन्स आपल्याला 9.29 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील अशा प्रकारे तुमचे इमेज काय करायची तुम्हाला ॲड करून घ्यायचे. आता हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझी क्रिएट करू शकता किंवा कंप्लीट करू शकता स्टेप बाय स्टेप. तर बघू शकता ज्याप्रमाणे मी इथं डेमोच्या इमेज ॲड करतोय इथं तुम्ही स्वतःचे इमेज ॲड करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा. अशा प्रकारे बघू शकताय मी इथं अगदी सोप्या पद्धतीने ह्या इमेज ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचे आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इमेज ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली प्रत्येक इमेजला फुल स्क्रीन करण्यासाठी तो इमेजला सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला फक्त काय करायचं आहे इथं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे काय इझी वेमध्ये एका क्लिकमध्ये तुमचं जे
इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचा इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होताना दिसून येतोय. अशाच प्रकारे काय करायचं आहे की शेवटपर्यंत तुम्हाला इथं काय करायचं आहे की अशा प्रकारे आपला जो इमेज आहे तो प्रत्येक इमेजला इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. फुल स्क्रीन करण्यासाठी बघू शकता अशा प्रकारे मी ही ट्रिक वापरलेली आहे. तर तुम्ही कोणत्याही ट्रिकने तुम्ही इमेज आहे तो फुल स्क्रीन करू शकताय. तर अशा प्रकारे आपले सर्व इमेज आहेत ते इथं बघू शकताय तुम्ही इथं फुल स्क्रीन झालेले आहेत. आता फुल स्क्रीन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. आता बॅक निघून आल्यानंतर शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि हे दोन इफेक्ट बघू शकताय. त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे 9.29 या सेकंदाच्या बीटमार्कला इथं पेस्ट करायचे आहे. त्यानंतर 12.2 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करत एकाड एक मी प्रत्येक ज्या लेअरला आपण पहिल्या लेअरला इफेक्ट केला तिथून आपल्याला एक इमेजमध्ये सोडून याच्या पुढच्या लेअरला इफेक्ट अप्लाय करायचे आहे. साधा भाषेत बोलायला गेलं तर आपल्याला एकाडेक इमेज लेअरला फर्स्ट इफेक्ट अप्लाय करायचे म्हणजे सेकंड इफेक्ट ही आपल्याला एकाडेक अप्लाय करून मिळेल. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आणि इथं आपल्याला काय करायचं आहे की ज्या इमेज लेअरला आपण एकाडेक पहिला इमेज दिला आहे तो ते इमेज सोडून सेकंड नंबरची इमेज म्हणजेच 13.4 अशा प्रकारे इथूनपासून चालवणारे 15.1 त्यानंतर बघू शकताय 17.7 अशा प्रकारे एकाड एक इमेजला आपल्याला हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला एकाड एक इफेक्ट ॲड केल्यामुळे दिसून येणार आहे आणि याचं कडक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं या व्हिडिओमध्ये शो होताना दिसून येणार. त्यानंतर बघू शकता आपले इफेक्ट ॲड झालेले आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे 9.29 सेकंदावर परत यायचं आहे. खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जी एडिटर PNG दिलेली आहे ती सिम्पली थोडीशी कमी करायची आहे अशा प्रकारे आणि वरती थोडी स्क्रोल करत अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे आहे. सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे आहे सिम्पली स्टार्टिंगला येऊन वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.